औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू असून त्याचे इथे उरूस भरवले जात आहे। हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे। हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे, असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। अबू आझमी यांनी औरंगजेब याचे उत्तम प्रशासक असा गौरव केल्यानंतर राज्यात या वक्तव्याविरुद्ध पडसाद उमटत असून या वक्तव्याचा निषेध सुरू असतानाच औरंगजेब याच्या नावाने भरवल्या जाणाऱ्या उरुसाची चर्चाही सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की औरंगजेबाचे पूर्वज हे बाहेरून आलेले लुटारू, धर्मांध आणि आक्रमक असल्याचे सांगत औरंगजेबाने या देशातील प्रत्येक राजवटींना त्रास दिला, रयतेवर अत्याचार केले, धर्मांतरे घडवली। स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून सख्ख्या भावांची त्याने हत्या केली, वडिलांना कैदेत टाकले, इथली मंदिरे, देवांवर त्याने हल्ले केले, आमची संस्कृती नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला। तो आणि त्याचे पूर्वज हे फक्त हा देश लुटण्यासाठी आले असून त्यांनी इथला देव, देश आणि धर्म बुडवण्याचे काम केले। असा हा माणूस आमच्यासाठी आदर्श कसा होऊ शकतो असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने त्रास दिला, त्यांचा अपमान केला, छत्रपती संभाजी महाराजांची ज्याने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली, असे असताना या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात कशाला हवी? या उलट त्या जागी एका क्रूर व्यक्तीची ही शेवटची जागा असेच स्मरण करून द्यायला हवे। ती कबर उखडून फेकून टाका, असे यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले। त्यावर आक्रमक भूमिका घेत नवनीत राणा आणि नितेश राणे यांनीही यावेळी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचे स्पष्ट केले। संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहर फेकली। मंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। अभी कभी का क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा, क्योंकि जभी कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जभी कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग जी खबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं? घेऊन जा उपयोग आहे म्हणजे काय? तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करतात काय? जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा, बोलून टाकाय ना। सगळं किती लागतं? एक जीएसटी मारला, खापकीर गेलं की गेलं, या टाकून कुठं